जेव्हा केव्हा आपण कुठल्या प्रोजेक्टसाठी ऑडिशन देत असतो तेव्हा नेहमी एका कलाकाराच्या मनात हेच असतं की अरे ही ऑडिशन चांगली झाली आणि आपल्याला मिळालं पाहिजे हा रोल किंवा या प्रोजेक्टचा मी भाग असलो पाहिजे. सो मला पण दर ऑडिशनला असं वाटायचं की हे काम झालं पाहिजे. पण ह्या शोच्या जस्ट आधी मी एक रियालिटी शो करत होते आणि त्या रियालिटी शोमधनं मी आऊट झाले आणि मी त्या झोनमध्ये होते की अरे मी आऊट झाले आणि असं तसं मला फिनालेला जायचं होतं पण ते नाही झालं. तर मी त्याच झोनमध्ये होते आणि मला कॉल आला की असं असं ऑडिशन आहे. तर तेव्हा मी पहिल्यांदा आय थिंक आयुष्यात मी असं म्हशी होते की ठीक आहे आता कॉल आला आहे म्हणून मी ऑडिशन देते. पण अदरवाईज माझ्या डोक्यात तेच होतं की अरे मी एलिमिनेट झाली आहे. तर मी त्याच्या ह्याच्यातच दिलं ऑडिशन. घरनं शूट करून दिलं. त्याच्यानंतर मला सेटवरती बोलवलं इथेच. तर मी एक 2-3 वेळेला ऑडिशनसाठी आले, लूक टेस्ट झाली आणि सेटवरती आल्यानंतर थर्ड ऑडिशनला मी परत जात होते पुण्याला. तेव्हा मला